काय झालं, एक माणूस जंगलामध्ये गेला. पूर्वीच्या काळामध्ये मोलमजुरी करून पोट भरायची पद्धत होती महाराज. आता मुंडके मोडून भरण्याची पद्धत आहे, तो विषय वेगळा आहे. मजुरी करून पोट भरण्याची पद्धत होती. आता मजुरी करत असताना पूर्वीच्या काळामध्ये जंगलात राहणारी लोक काय करायची, झाडं तोडायची, लाकडं त्याचं सरपण गोळा करायचं, ते सरपण बाजारात नेऊन विकायचं, मुळी विकायची आणि मुळी विकल्यानंतर आलेल्या पैशातून आपलं घर चालवायचं. आता घर चालवायचंय, मुळी विकायला आणायची, रानामध्ये गेला, मुळी घेतली डोक्यावर मुळी घेतल्याबरोबर त्याला वाघाची डरकळे ऐकायला आली. मला मुद्दा काय सांगायचा आहे, जवसा एवढं सुख आणि पर्वत एवढं दुःख मला तुम्हाला सांगायचंय. डोक्यावर मुळी घेतली, वाघाचा आवाज आल्याबरोबर पळायला लागला, डोक्यावरची मुळी तिथंच खाली टाकून दिली. पळता 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 एवढा पळायला, वाघ पाठीमागा लागला. हा पळत 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 यानं एका विहिरीमध्ये उडी टाकली. आता विहिरीमध्ये उडी टाकल्यानंतर ह्यानं खाली बघितलं, विहीर कोरडी होती. बरं, त्याच्या दैवयोगानं वडाच्या पारंब्या त्या झाडामध्ये त्या विहिरीमध्ये आलेल्या होत्या. ह्यानं उडी टाकली, खाली बघितलं विहीर कोरडी, त्यानं पारंबीला धरलं. मला सांगा, काय कमी दुःख आहे का? खाली कोरडी विहीर आहे, तेवढ्यात कोरड्या विहिरीत त्याला मोठा नाग दिसला. त्या कोरड्या विहिरीमध्ये मोठा त्याला नाग दिसला. मला सांगा, कडीवर वाघ बसला, खाली नाग दिसला आणि ज्या फट्याला लोंबत होता त्याला आगे मोहळ होता. आग्या मोहळ, आता ती काय त्याची काय आरती करेल का? तुम्ही इथं आलात म्हणून तुमचा सन्मान. महाराज ते आगे मोहळ चावायला लागलं, एवढं दुःख झालं त्याला. मला याच्यासारखं काय दुःख असेल, काय दुःख आहे याच्यापेक्षा जास्त काय दुःख असेल असं मला वाटत नाही. खाली उडी टाकावं तर साप चावल, कडीला जावं तर वाघ खाईल आणि जागेवर लोंबकळत जरी उभारलं तरी आग्या मोहळ चावतंय. तेवढ्या त्या आग्या मोहळाचा ते मधाचा एक थेंब त्याच्या ओठावर पडला आणि एक थेंब ओठावर पडल्यानंतर तेवढ्या दुःखात सुद्धा त्यानं त्या थेंबाचा अनुभव सांगितला. वा मध काय गोड आहे, याचं प्रमाण तुकोबराय सांगतात. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे विढाला.